आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सृष्टिस्थित्यप्ययेहा नियतिरुषितमो बन्धमोक्षाश्च यस्मात् अस्य श्रीब्रह्मरुद्रप्रभृतिसुरनरद्विषशत्रुआत्मकस्य विष्णोर्व्यस्ताः समस्ताः सकलगुणनिधिः सर्वदोषो व्यपेतः पूर्णानन्दाव्ययो यो गुरुरपि परमश्चिन्तयेतं महान्तम्। जन्माद्यस्य तोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्मरुधाय आदिकवये मुह्यन्ति यं सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। कृष्णं वन्दे मन्थपाशधरं दिव्यार्भकाकृतिं शिखाबन्धत्रयोपेतं भैष्मीमध्वकरार्चितं। हरि ओम। तो कीर्तिनामा ब्राह्मण त्याने परमात्म्याच्या चरणारविंदाचं ध्यान केलेलं आहे आणि ते ध्यान भीष्मक राजाला तो सांगत आहे। त्यावेळेस परमात्म्याच्या चरणावरती किती प्रकारचे चिन्ह आहेत हे तो सांगत आहे। 18 लक्षणांनी युक्त असणारा परमात्म्याचा चरण आहे असं त्याने दाखवले। श्रीमद भागवतामध्ये 3य स्कंधामध्ये भगवत ध्यान करताना परमात्म्याच्या चरणारविंदाचं ध्यान सांगितलं आहे। संचिंतयेत् भगवतश्चरणारविंदं वज्रांकुशध्वजसरोरुहलाञ्छनाढ्यम् उत्तुङ्गरक्तविलसन्नखचक्रवाल ज्योत्स्नाभिराहतमहद्हृदयान्धकारम्। परमात्म्याच्या अशा प्रकारच्या ध्यानाने, चरणाच्या ध्यानाने, हे नरेंद्र कवीने सांगितलेले 18 लक्षणांनी युक्त जर ध्यान आपण केलं तर आपल्या हृदयामधील असणारा अंधकार हा समूळ नष्ट होतो। पुढे सांगतात, पिळूनी इंद्रनीळकळी ओतली कृष्णतनुसावळी पाऊले सुकुमार कोवळी घोटी निळी दोही भांगी। कृष्णाचा वर्ण कसा आहे आता त्याचं वर्णन करतात। इंद्रनील मणी असतो, जसा आपण चरख्याला ऊस लावतो आणि रस काढतो त्याप्रमाणे त्या इंद्रनील मण्याचे तेज पिळून त्यातून त्याची सावळी तनु जणू काही ओतली आहे। त्याची पावले सुकुमार व कोवळी आहेत। दोन्ही घोटे हे निळसर आहेत। पायांची बोटे म्हणजे निळ्या आकाशांना फुटलेल्या कळ्या आहेत। त्यावरचे नखे म्हणजे चंद्रातून काचून काढलेले तुकडे आहेत व ते चरणामृताला लुप्त झालेले आहेत। कठीणपणा सोडून सचेतन झालेले पाचूचे खांब, वास्तविक पाहता पाचूमध्ये काठिण्यत्व आहे, त्यांचा मूळ धर्म काठिण्यत्व आहे, पण त्यांनी परमात्म्याच्या पायाचं वर्णन करतात म्हटल्यानंतर आपला मूळ धर्म त्यांनी त्यागलेला आहे। म्हणून ते पाचूचे जे खांब आहेत ते खांब ज्यांनी सचेतन असणार ते सचेतन असल्याप्रमाणे परमात्म्याचे ते पाय झालेले आहेत। आपण क्षणभर प्रकाशतो व अस्ताला जातो। ही
विजेच्या मनामध्ये खंत होती म्हणे. म्हणून ती विद्युत सौदामणी पीतांबराच्या रूपाने परमात्म्याच्या शरीरावर आली. त्यामुळे तिचे तेज चौपट वाढले व अस्ताला जाणे थांबले. असा दैदिप्यमान पीतांबर तिच्या कासेला आहे. एवढी सुंदर कल्पना अन्य कोणत्याही साहित्यामध्ये आढळून येत नाही. इतकी आपली मातृभाषा मराठी समृद्ध आहे. त्या मराठी भाषेचं समृद्धत्व जणू काही या ठिकाणी कवी दाखवत आहे. राजा कृष्णचरणीचे अलंकार काय वर्णावेत. पायातील वाक्यांनी वेदाला देखील खुणवलेलं आहे. त्यांना कमीपणा दाखवला वेदांना देखील. कारण वेदाला ज्याचे वर्णन करताना मौन धारण करावे लागते ते अवर्णनीय ब्रह्म या पायातील असणाऱ्या वाक्यांनी त्यांच्यामधून होणाऱ्या आवाजातून प्रकट होतं. जणू या वाक्या कृष्ण कीर्तन करून वेदाला वाकडं दाखवत आहे. आता कृष्णाची भूषणे सांगतात. चरणातील नूपुरे परमात्म्याच्या ज्या आहेत ती सोहम सोहम असा आवाज करतात. अहम नावाने असणारा परमात्मा मीच, तो अहम म्हणजे मीच, म्हणजे तो भगवंतच जो अहम नावाने आहे म्हणून ते दर्शवतात. पायातील तोडे गर्जना करतात. संकल्प विकल्प गेल्यावर हरिचरणाची उपासना करणाऱ्या भक्तांना जन्म मरणाचा फेरा उरत नाही. वेदाला परमात्म्याचे अनंत रूप कळत नाही. वेदांनाही नाही कळला अंतपार याचा संत म्हणतात त्याप्रमाणे. पण ते सद्बुद्धीला मात्र कळतात. त्याप्रमाणे ज्याला बांधायला कोणतीच दोरी पुरत नाही त्याच्या कमरेला सद्बुद्धीची मेखला बांधली आहे. कारण त्यात चित्तरत्ने जळवली आहे म्हणून ती कृष्णाच्या कमरेला आवरू शकली. म्हणजे मेखलेला त्या खाली तोंड केलेल्या चिमुकल्या घंट्या लावल्या आहेत. परमपद प्राप्त झाल्यानंतर वृत्ती खाली राहावी हे त्यातून अपेक्षित आहे, हे सुचवायचं आहे. मनुष्य उन्नतीच्या शिखरावर पोहोचल्यावर तो वरच पाहत असतो म्हणे, खाली पाहत नाही तो. म्हणून जर वरच पाहू लागला तर त्याची गती उत्पपात एकदम पडण्यासारखी होते. म्हणून जर कायम वर स्थिर राहायचं असेल तर जसं वर असतो आपण तसं खाली देखील पाहावं. म्हणजे जणू काही ह्या कमरेला मेखलेल्या बांधलेल्या ज्या चिमुकल्या घंट्या आहेत त्या ते सुचवतात. श्रीकृष्णाची कटी अत्यंत लहान आहे म्हणे. सिंहाला आपल्या कृशकटीचा फार अभिमान होता. पण श्रीकृष्णाची कटी पाहून त्याचा गर्व नष्ट झाला व लाज वाटून तो अरण्यामध्ये निघून गेला. पूर्वी सिंह शहरामध्ये राहत होता म्हणे, अशी एक कल्पना कवीची. अरण्यात जायचं कारण काय तर शहरामध्ये राहत असताना माझ्यासारखी छोटी कमर असलेला मनुष्य या ठिकाणी नाही म्हणून मी राहू शकतो म्हटलं.
पण ज्यावेळी भगवंताची कमर पाहिली त्यावेळी तो लाजला आणि शहर सोडून अरण्यामध्ये गेला. जगातील सारी चित्र विचित्र रंगेबिरंगी वस्त्रे यांनी आपला अभिमान सोडला आणि कृष्णाची कटी कशी आहे ते पाहण्यासाठी ते आले. पाहण्यासाठी आले आणि तेथेच त्यांनी मुक्काम केला. परमात्म्याच्या कटीवरच मुक्काम केला. कटितटैक पाणिंबरहा. कृष्णाच्या नाभीबद्दल काय सांगावे. नाभीशी नाभी नाभिता देवोनी स्थापिला विधाता. तेथींचा तो पार पाहाता विधाता पैनेणेची. ब्रह्मदेव ज्या नाभीतून प्रकट झाले, नाभीतून कमल प्रकट झालं, त्यात ब्रह्मदेव प्रकट झाले. त्या ब्रह्मदेवांनी आपण प्रलयकाल संपल्यानंतर सृष्टी निर्माण करत असताना नाभीतून कमल प्रकट केलं. त्या कमलामध्ये चतुर्मुख ब्रह्मदेव प्रकट केले परमात्म्याने. त्यावेळी आजूबाजूला कोणीही पाहिलं नाही. आपण कसं आलो, आपलं उत्पत्तीचं स्थान काय, म्हणून चतुर्मुख ब्रह्मदेवाने त्या नाभी कमलनालेतून, कमलेच्या त्या देठाच्या पोकळीतून मागे फिरत जाण्याचा शोध घेतला. शोध घेण्यासाठी आपल्या जन्माचा सरळ त्या मार्गाने गेले, परंतु त्यांना काही त्याचा शोध लागला नाही. सागरामध्ये तरंगाचा अपार साठा असावा तसे श्रीकृष्णाच्या उदरात त्रैलोक्य भरलेले आहे. सागरावर लाटांच्या घड्या दिसतात तशा त्याच्या उदरावर 3 वळ्या आहेत. त्या त्रिगुणाचे द्योतक आहे, सत्व रज आणि तम. बाहेर वाढलेले केस हे कर्म आणि अकर्म याचे प्रतीक आहे. कृष्णाचं हृदय हे कसं आहे. परमात्माने लक्ष्मीला वक्षस्थळावर जरी जागा दिली असली, वक्षस्थळावर नित्य राहत असली, तरी त्याच्या आतमध्ये असणारं जे हृदय आहे ते मात्र संतांसाठीच राखून ठेवलं. म्हणून संतांचे निवासस्थान असणारं त्याचं ते हृदय आहे. त्याच्या हृदयात काय आहे हे उपनिषदांनाही कळलं नाही. म्हणून उपनिषद त्यातील वाक्य काय आहेत, नेती नेती अशा प्रकारे ओरडतात. आणि नंतर आम्ही जाणत नाही म्हणून गप्प बसतात. आम्हाला हे कळत नाही पुढे काय आहे. ज्याला जे कळत नाही त्यावेळी त्यांनी आपल्याला कळत नाही हे जाणणं म्हणजेच त्याला सगळं कळल्यासारखं. त्या ठिकाणी त्यांनी थांबावं. विद्वंताच्या सभेमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला काही प्रश्न सुटत नसतात, आपल्याला माहिती नसते, त्यावेळी मौन धारण करावं. त्याप्रमाणे उपनिषदांनी देखील या ठिकाणी मौन धारण केलं आहे. ज्यांचे देहभान सुटले आहे ते संत सज्जन मात्र कृष्ण हृदयामध्ये संचार करतात. सर्व वृत्ती शून्य झाल्यावर कृष्णाच्या हृदयामध्ये निवास करण्यास आपणास मिळतो. न कळे हृदयीचे महिमान उपनिषदां पळले मौन. तेथेही संचरले सज्जन देहाभिमान सांडोनी. तयापदी जे सुलीन तेची जडित पदक जान. मुक्त मोतिलग संपूर्ण गुणे विनली हिलासे. कृष्णाच्या छातीवर एक पदक आहे म्हणे. हृदयातील संत त्याच्या पदी लीन झाले. त्याचं पद, त्याचं चिन्ह, त्याचं लक्षण म्हणून पदक. आता पद क जे आहे, पद शब्दाला क जोडलं जातं त्यावेळी क स्वार्थे
असं एक व्याकरणामधलं सूत्र आहे. म्हणजे ज्या ठिकाणी पदप्राप्त होतं त्याला पदक असं म्हटलं जातं. मग या ठिकाणी सज्जन लोकांना परमात्माने हृदयामध्ये ठेवला आहे म्हणून त्यांचा सन्मान म्हणून त्यांना पदक असं दिलेलं आहे. त्या पदकाला मोती जडविले आहे. ते मुक्त पुरुष आहे. संस्कृत भाषेमध्ये मोत्याला मौक्तिक असं म्हणतात. इथे सुद्धा कप प्रत्यय मुक्त असणारे म्हणून या ठिकाणी त्या पदकाला मोती जडवले. असे मोत्यांनी जडवलेले पदक त्याने परिधान केलेले आहे. कृष्णाच्या गळ्यात मोत्यांचा हार आहे. ज्ञान वैराग्य शोक्ती संपुटी निपजली मुक्त मोतिये गोमटी तिची एकावळी कंठी श्रीकृष्णाचे शोभत. तो मोत्याचा हार जो आहे त्यातील मोती कसे तयार झालेत बरं? मोती तयार व्हायचं साधन कोणतं? समुद्रामध्ये शिंपल्यामध्ये मोती तयार होतात. स्वाती नक्षत्रावरती पाऊस पडल्यानंतर शिंपल्यामध्ये ते पाणी राहिल्यावर काही ठराविक जातीच्या शिंपल्यांमध्ये, बरं का, सगळ्या शिंपल्यांमध्ये मोती तयार होतात. असा तो क्रम आहे निसर्गाचा. पण हे मात्र कृष्णाच्या गळ्यातील मोती ज्ञान आणि वैराग्य रूपी शिंपल्यामधून त्यांची उत्पत्ती झालेली आहे. कृष्णाने पायापर्यंत रुळणारी वनमाला परिधान केली आहे. जन आणि विजन हे समान आहे हे दाखवण्यासाठी ती फुलांची माला परिधान केलेली आहे. आता जन म्हणजे कोण? जन म्हणजे शहरवासी आणि विजन म्हणजे वनातील. मग शहरामध्ये राहतो ना, मथुरेत. मग मथुरेत राहतो म्हटल्यानंतर आमची आठवण कशी येईल? तिथल्या वेली म्हणतात ना, त्या गोपी शोक करतात त्यावेळी म्हणतात त्या वेलींना उद्देशून की भगवंत सोडून आपल्याला गेला आहे, तुम्हाला पण गेला आहे. त्यामुळे त्या वृक्षांची वेलींची आठवण कशी येईल? त्या फुलांची आठवण त्याला कशी येईल? आता तो शहरात गेला आहे. परंतु या ठिकाणी परमात्म्याने काय केलं आहे? मथुरेमध्ये राहून देखील विजन म्हणजेच वनामध्ये राहणाऱ्या लोकांचा आदर करण्यासाठी म्हणून वनमाला धारण केलेली आहे त्यांनी. गळ्यात शांती व निजशांती देणारी वैजयंती माळ तिने घातलेली आहे. त्यात हिरा, माणिक, पुष्कराज, मोती व नीळ हे जडलेले आहे. हिरा म्हणजे आकाश, माणिक म्हणजे अग्नी, पुष्कराज म्हणजे वायू, मोती म्हणजे जल आणि नीळ म्हणजे पृथ्वी. ही 5 महाभौतिकांची प्रतीके आहे म्हणून ती त्यामध्ये घातलेली आहे. आता परमात्म्याचे कंठाचं चिंतन करतात ते. ओंकार मातृकांसट तोची जानावा कंबुकंठ तेची वेदांचे मूळपीठ तेथोनी प्रकटे त्रिकांडी. ओंकाराला जशा 3 मात्रा आहेत, शंखाला जशा 3 रेषा आहेत, तशा कृष्णाच्या कंठाला रेखा आहेत. कृष्णाचा कंठ म्हणजे वेदांचे उगमस्थान आहे. जगद्गुरु श्री मध्वाचार्य म्हणतात, संततं चिंतयेत कंठम भास्वत् कौस्तुभभासकं वैकुंठस्याखिला वेदा उद्गीर्यन्ते अनिशंयतः. परमात्म्याच्या अशा प्रकारच्या कंठाचे भक्तांनी सतत
चिंतन करावे. ज्या कंठातून समस्त वेद हे नित्य बाहेर पडत असतात. अनंत वेद आहेत. आपल्याला हे 4 वाजतात, 4 वेद 6 शास्त्र, परंतु अनंत वेदांचे समूह आहेत. ते परमात्म्याच्या कंठातून बाहेर पडतात. बहुशः या कवी नरेंद्राने ह्या माध्व संप्रदायाचा अभ्यास केला असावा, कारण त्यांच्या 12 स्तोत्रामधील पहिल्या अध्यायामध्ये परमात्म्याचं चरणापासूनचं परमात्म्याच्या मस्तकापर्यंतचं सर्व वर्णन जगद्गुरू मध्वाचार्यांनी जसं केलं आहे तसंच ह्याने केलेलं आहे नरेंद्राने. मग ते वेदांचं मूळ पीठ आहे. त्यातून वेदत्रयी प्रकट झाली आहे. ओंकाराच्या एकूण मातृका 3.5, ऱ्हस्व 1 मात्रा, दीर्घाला 2 मात्रा, अशा प्रकारे अ उ म आणि तो अर्धा पाय तोडलेला, अशा प्रकारे 3.5 मात्रांनी युक्त असणारा ओंकार. उपनिषदांच्या खाणी खणून जो अर्थ शोधून काढला तोच कौस्तुभमण्याच्या रूपाने कंठामध्ये शोभत आहे. दिग्गजांच्या सोंडेप्रमाणे कृष्णाचे बाहू प्रचंड आहे, सरळ व पराक्रमी आहेत. लोकांना अभय देण्यास उत्सुक आहेत. पंचमहाभूते जशी भिन्न भिन्न आहेत तशी हाताची बोटे वेगळी दिसतात, पण तळहाताच्या अधिष्ठानावर मात्र ती एकवटतात. 4 भुजा म्हणजे 4 प्रकारची क्रियाशक्ती, त्यात 4 प्रकारची आयुधे. एका हातात अत्यंत तेजस्वी, जणू तेजाचा आकारच असलेले, धगधगते शत्रूंचा नाश करण्यात तत्पर द्वैतनाश करणारे सुदर्शन चक्र आहे. भक्तांच्या हृदयातील परमात्मा व परमात्म्याचे अवतार ह्यामध्ये अद्वैत आहे, परंतु ह्या अवतारांमध्ये जर भिन्नता अशी मनात आणली तर ती अनर्थाला कारण होते. म्हणून त्या ठिकाणी त्या सुदर्शनाने ती भिन्नता नष्ट केली आहे. दुसऱ्या हातात अभिमानाचा चेंदामेंदा करणारी कौमोदकी गदा आहे. तिसऱ्या हातामध्ये निशब्द ब्रह्माचा शब्दात अनुवाद करणारा पांचजन्य शंख आहे आणि चौथ्या हातात कमळ आहे. भक्त भेटणार म्हणून हे कमळ नव्हे तर प्रत्यक्ष हृदय कमळच त्याने हातात धरले आहे. त्रिकोणी, चौकोनी व गोल उपासना यंत्रे असतात तशा हाताच्या बोटात अंगठ्या आहेत. हे यंत्र म्हणून एक स्वतंत्र तंत्रसार म्हणून एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये यंत्राविषयी माहिती दिली. आपल्याला काही बाधा किंवा काही संपत्ती लाभ वगैरे पाहिजे असेल, तापत्रय असतात, हे सर्व नष्ट होण्यासाठी म्हणून विशिष्ट प्रकारची यंत्राची निर्मिती करतात. त्यामध्ये बीजाक्षरं वगैरे असतात आणि ते अभिमंत्रण करून रोज त्याचं पूजन करावं असं शास्त्र आहे. मग अशा प्रकारचे त्रिकोणी, चौकोनी, गोल ह्या प्रकाराने असणारे जणू काही ते उपासना यंत्र आहेत. अशा प्रकारच्या अंगठ्या परमात्म्याने 5ही बोटामध्ये घातलेल्या आहेत. त्याला आगमोक्त मानके जडवलेली आहेत. बाहूवर कीर्तिमुख आहे, ती जणू 4 वेदांची कीर्तीच आहे. हातात कंकणे, वार्तिकात वेदांत आहेत त्याप्रमाणे त्यात माणिके जडवलेले आहेत. सूत्र, वार्तिका आणि वृत्ती असे 3 प्रकार शास्त्रात सांगितले. मूळ सूत्र त्याचं उलगडा करणारं असतो त्याला वार्तिक म्हणतात.
म्हणजे वेदांताचा उलगडा करणारं जे आहे त्या प्रकारचे वार्तिक हे कंकणाच्या रूपामध्ये आहे. कानातील 2 कुंडले म्हणजे जणू पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. पूर्वमीमांसामध्ये कर्मकांड, उत्तरमीमांसेमध्ये ज्ञानकांड हे आहे. व उपनिषदांच्या अर्थाच्या किरणांनी ती झळकत आहे. कोणी म्हणतात की ईश्वर साकार आहे, कोणी म्हणतात निराकार आहे, पण तो साकारही नाही आणि निराकारही नाही, हे श्रवण केल्यावर कळते असे काण त्या ठिकाणी सांगतात. मोक्षसुख गाळून त्याचा आनंद रस मुशीमध्ये ओतला व त्यातून कृष्णाचे मुख तयार झाले आहे. गाळोन या मोक्षसुख तेथीचा मुसावोनी हरिस्व तेची कृष्णाचे श्रीमुख नित्य निर्दोष मिरवत. तो ते नित्य निर्दोष आहे म्हणून मिरवत आहे. कृष्णमुखाला चंद्राची उपमा द्यावी तर चंद्र कृष्ण पक्षामध्ये क्षीण होतो आणि कृष्णाचा मुखचंद्र हा मात्र उदय अस्तरहित आहे, नित्य आहे. त्यामुळे चंद्राची उपमा इथे लागू पडत नाही. त्याचे सौंदर्य नित्य नूतन आहे. राजा, तुला काय सांगू, एकदा एक निष्णात चित्रकार कृष्णाचे चित्र काढण्यासाठी द्वारकेमध्ये आला. कृष्णाला समोर बसवून त्याने चित्र काढले व पुन्हा पाहिले तर त्याला कृष्णाचा चेहरा नवीनच दिसला. त्याने दुसरे चित्र रेखाटले, पुन्हा चेहरा नवीन. असे अनेक वेळा झाले. तो चित्रकार कंटाळला. त्यावेळी नारद त्या ठिकाणी आले. त्या चित्रकाराने नारदांना सर्व हकीकत सांगितली. नारदाने त्याला आरसा दिला व त्याने ते चित्र म्हणून कृष्णाला दाखवले. हेच तुझे चित्र. कृष्णाची हनुवटी इतकी सुंदर आहे की ती पाहतात अंतःकरणातील प्रेम हे दुणावते. त्याच्या ठायी त्रैलोक्याचे सौंदर्य एकवटलेले आहे. कृष्णाचे दोन्ही ओठ जीव शिव एकाकार व्हावेत असे म्हटलेले आहे. म्हणजे काय, वरचा ओठ जीव आणि खालचा ओठ शिव अशी जर उपमा दिली तर ह्या जीवाने साधना केल्यानंतर परमात्मा त्याला सालोक्य, सारूप्य, सायुज्य, सार्ष्टिष अशा प्रकारची मुक्ती देऊन त्याला आपल्याप्रमाणे भासवतो. म्हणून त्या ठिकाणी एकाकार हा शब्द वापरलेला आहे. तेजस्वी दातांच्या ओळी त्यातून चिदानंदाने त्या झळकत आहे. नाक उंच आहे. वारा हिंडून हिंडून दमला व कृष्णाच्या श्वासाने तो सुखी झाला. कृष्णाचे डोळे विशाल व चैतन्यदायी आहेत. त्याची दृष्टी ही आत्म्याला पाहणारी व बाहेर विश्वाला पाहणारी आहे. ज्ञान अज्ञानाच्या मिथ्याला सारून स्वतःला पाहणारी त्याची दृष्टी आहे. कृष्णाचे कपाळ हे विशाल आहे. गाल शोभिवंत आहेत. त्यावर सच्चिदानंदाच्या त्रिवली आहेत. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सत चित आणि आनंद ह्या ह्या त्रिवली त्याच्यावरती आहेत. त्यावर सोहम उगाळून काढलेल्या चंदनाचा तिलक आहे. काही ठिकाणी कवी अशी कल्पना करतात कंठाच्या बाबतीत परमात्म्याच्या, की परमात्म्याच्या कंठावरती 3 वली आहेत. त्या जणू काही शंखच त्या ठिकाणी येऊन बसला. परंतु
त्यावेळेस सांगतात की ज्यावेळेस अगस्त्य ऋषीने समुद्रप्राशन केला त्यावेळेस सर्व समुद्र प्राशन केल्यानंतर सर्व भूमी कोरडी झाली. त्यावेळेस जलचर प्राणी तडफडू लागले, मत्स्य वगैरे. जागा कुठे? तर कानात परमात्म्याच्या मत्स्य आले. त्यांनी आपला समुद्र सोडून कानामध्ये आले. शंख कंबुकंठ गळ्याच्या ठिकाणी शंख त्या ठिकाणी आला. अशा प्रकारे काही कवींनी देखील कल्पना केलेली आहे. ओंकारश्चाथ शब्दश्च भावेतो ब्रह्मणः पुरा कंठम भित्वा निर्यातो तस्मान मांगलिको भो. परमात्म्याच्या या कंठातून ओंकार आणि अथ हे दोन शब्द हे कंठातून आले म्हणून ते मांगलिक आहे. ओंकार आणि अथ शब्द असं देखील ब्रह्मसूत्रांमध्ये वर्णन केलं आहे. आता कृष्णाच्या केसाचं वर्णन काय करावं? गगनाचे सूक्ष्म सरळ अंकुर निघावेत तसे त्याचे कुरळे केस आहेत. केस मुखाच्या वर आल्याने त्यांना मुखदर्शन होत नाही म्हणून कृष्ण मुखदर्शनासाठी ते मस्तकावरून कपाळावर धावत आहेत. म्हणून ते ऐक्याच्या मुठीत धरून वीराच्या शेंडीत बांधले गेले आहे व मग भक्तीच्या मुकुटात नीट नेटके दाटून त्यांना बसवलं आहे. त्या मुकुटाखाली मोरपिसांचे बेटोळे आहेत, त्याला मोती जडवले आहेत. मोरपिसांना डोळे आहेत पण दृष्टी नाही. ते जणू सांगत आहेत की बाबांनो, कृष्ण परमात्मा दृश्यदृष्टीच्या अतीत आहे. मस्तकावर जी मोरपिसे आहे ती जणू सालोकता, समीपता, स्वरूपता या तिन्ही मुक्ती सोडून मोरपिसाच्या रूपाने त्या ठिकाणी आल्या आहेत. म्हणजे ह्या तीन मुक्ती वैकुंठामध्ये परमात्मा देतो, पण त्या मुक्तींनी तिथली जागा सोडली आणि त्यांनी मोरपिसाची जागा घेतली. वैकुंठातून येऊन त्या ठिकाणी राहिली. कारण जिथे परमात्मा तिथे वैकुंठ. राजा साऱ्या अलंकाराचे वर्णन करता करता कृष्णाला आवडणारा एक अलंकार सांगायचा विसरलोच रे. आणि तो म्हणजे सकळ भूषणांचे भूषण ब्राह्मणाचा दक्षिण चरण हृदयी वाहे नारायण श्रीवत्सलांछन गोविंद. कृष्णाच्या आकाराने मूर्तिमंत या त्रैलोक्यामध्ये अवतरलं होतं. सौंदर्य या त्रैलोक्यामध्ये अवतरलं. सर्व अलंकार सांगितले पण एक सांगायचा राहिला तो म्हणजे ब्राह्मणाच्या उजव्या पायाचे चिन्ह, त्याला श्रीवत्सलांछन असं म्हणतात. म्हणून कृष्ण ते आपल्या छातीवर निर्मित आहेत. भृगु ऋषींनी परमात्मा वैकुंठामध्ये पहुडलेला असताना ज्यावेळेस देवश्रेष्ठत्व ठरवण्याची वेळ आली त्यावेळेस सर्व ऋषींनी भृगु ऋषींची नेमणूक केली आणि भृगु ऋषी कैलासाला गेले. त्यावेळी पार्वतीसह क्रीडा करणाऱ्या शंकराला पाहून आणि अहंकार तत्वाच्या अभिमानी असल्याचं पाहून हा काही श्रेष्ठ नाही म्हणून तिथून उठून चतुर्मुख ब्रह्मदेवाकडे गेले. तर त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये कामवासना आहे हे त्यांनी पाहिलं. अहंकार काम हे दोन पाहिल्यानंतर भृगु ऋषी वैकुंठाला गेले. वैकुंठामध्ये लक्ष्मी परमात्म्याचे पाय चेपीत असताना, परमात्मा शांतपणे पहुडलेले असताना भृगु ऋषींनी येऊन आदर केला नाही म्हणून परमात्म्याच्या छातीवर लाथ मारली. परंतु परमात्म्याने माझ्या वज्राप्रमाणे कठोर असलेल्या छातीमुळे आपल्या कोमल चरणाला दुःख तर झालं नाही ना हे पाहिलं
त्यावेळेस सर्वसंमतपणे ठरवलं की नित्य त्रिकाल वर्तमान भविष्य भूत सर्व कालांमध्ये परमात्मा श्री विष्णू हाच सर्वश्रेष्ठ आहे, म्हणून त्यावेळेस मान्यता झाली. म्हणून ते श्रीवत्सलांचन घेऊन परमात्मा अगदी आनंदाने सर्वत्र फिरवतात म्हणे, सर्वत्र हिंडतात, ते दाखवतात छातीवर श्रीवत्सल. अधिक काय सांगू. सुंदरामध्ये सुंदर असलेला कृष्ण वाचेने किती वर्णन करू. श्रीकृष्णाची ये श्रीमूर्ती लावण्य आले त्रिजगती, बरविया बरवा श्रीपती वाचा किती अनुवादो. भगवान श्रीकृष्णाच्या रूपाने या त्रैलोक्याला एक प्रकारचे लावण्यच प्राप्त झाले होते. त्याने जो सर्वात सुंदर मी आहे असा अभिमान असणारा काम मदन, त्याने परमात्म्याचे ते सौंदर्य पाहिलं आणि मग त्याचा मात्र अभिमान नष्ट झाला. त्याला काय वाटलं, आत्तापर्यंत मला असं वाटत होतं म्हटलं. मग त्याने काय केलं, स्वतःचा देह जाळून घेतला आणि कृष्णाच्या पोटी जन्म घेण्याची अपेक्षा केली आणि पुढे प्रद्युम्न पुत्ररूपाने, त्या काम जो आहे तो प्रद्युम्न हा पुत्ररूपाने परमात्म्याच्या ठिकाणी त्याने अवतार घेतला. समुद्रमंथनातून निर्माण झालेली लक्ष्मी किती सुंदर, पण तीही सौंदर्याला भाळून तुझ्या घरी त्याला वरण्यासाठी जन्मली. एषवैर वामिनीर भामिनी साक्षात. परमात्म्याला या सौंदर्याचं आकर्षण नव्हतं, कारण वामांगे रुक्माई म्हणतात. परमात्म्याच्या वामभागापासून साक्षात लक्ष्मी आणि दक्षिण भागापासून भामिनी म्हणजे सत्यभामा वगैरे हे परमात्म्याने स्वतःच निर्माण केलेले असं प्रमाण आहे. त्याला वरण्यासाठी ती जन्मली रुक्मिणी. कृष्णाकडे पाहिले तर दृष्टी परत येतच नाही, ती हरिरूपात तल्लीन होते. कृष्ण पाहण्याच्या लोभाने नयनाला जिभा फुटतात म्हणे, कारण नयन वर आहेत, जीभ आतमध्ये असते. जिभेला असं वाटलं की वरचे डोळे पाहत आहेत, आपल्या शेजारच्याला मिळतं हे सुख, आपल्याला मिळत नाही. म्हणून जीभ काय केली, त्या नयनापर्यंत गेली म्हणे, आतमधून नयनापर्यंत ती जीभ गेली आणि कृष्णाचे वर्णन ती करू लागली. कृष्णाचे गुण ऐकण्यासाठी कानाला देखील कान फुटतात म्हणे. 2च कान आहेत, ह्या 2 कानांनी ऐकणं कसं शक्य आहे. जे जे अत्यंत सुंदर दिसे ते ते कृष्णाचे नीलेशे, डोळिया तेने लाविले पिसे झाली मोर पिसे हरी अंगी. ह्या जगामध्ये जे जे सुंदर म्हणून आहे ते ते सर्व कृष्ण आहे. अशा प्रकारे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देखील जे जे उत्तम उदात्त उन्नत महान मधुरते ते स्वतंत्रते भगवती सर्व तव सहचार्य सेविते असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारे कवीने, नरेंद्र कवीने त्या ठिकाणी जे वापरलेत विशेषणं, तेच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देखील आपल्या भारतमातेच्या महती सांगण्यासाठी विशेष करून हे विशेषणे वापरलेले आहे. कृष्ण भक्तीचा रस जे चाखतात त्यांना अमृत फिके वाटते. देवसुद्धा अमृत प्याले तरी हरिभक्ती रसासाठी तडफडत राहिले म्हणे. भागवताच्या सुरुवातीला सांगितलं आहे, देव शुकाचार्याजवळ आले सगळे मिळून
कुंभ घेऊ, हे अमृत आहे म्हणाले, हे तुम्ही घ्या आणि याच्या बदल्यामध्ये आम्हाला कृष्णकथा ऐकवा. पण देवांना देखील ती योग्यता नाही. शुकाचार्य म्हणाले की ह्या ठिकाणी जे श्रोतृवर्ग आहेत अशा प्रकारे येऊन बसलं पाहिजे. तुम्ही देव आहात, त्या तुम्ही सारखं चमकत असतात. दिवी धातूपासून देव शब्द झालेला. तुम्ही नेहमी उन्नत ठिकाणी असतात, मग तुम्हाला हे अमृत मिळणार नाही. या ठिकाणी 7 दिवस परीक्षित राजा सर्व अन्न पाणी सर्व सोडून इथं बसलाय म्हटले, मग त्याचं भाग्य लागतं म्हटले. म्हणून देवांना देखील कृष्णकथेचं अमृतपान करण्याचं भाग्य मिळालं नाही. म्हणून ते हरीच्या भक्तीच्या अमृतरसासाठी तडफडत असतात. कृष्णाच्या संपत्तीची इंद्रसुद्धा प्रशंसा करतो. इंद्र व चंद्र क्षय पावतात, कृष्ण हा मात्र अक्षय आहे, म्हणून त्याला नरेंद्र म्हणतात. कारण प्रत्येक मन्वंतर बदललं की इंद्रपद बदलणार आहे. त्यामुळे इंद्रपद काही निश्चित नाही, अक्षय नाही, पण परमात्मा मात्र अक्षय आहे. हा श्रीकृष्ण साक्षात ईश्वर आहे. त्याने अनेक अवतार घेतले आहेत. असुरांनी देवांना पराभूत केलं, त्यावेळी देवांनी त्याच्याजवळ गाऱ्हाणं नेलं. त्याने कृष्णावतार धारण करून कंस मारला व देवांना त्याची गेलेली पदे त्यांनी पुन्हा दिली. आपल्या भक्तांना तो स्वतःचे पद देतो, इतका तो उदार आहे. आलं पहा इथं, स्वतःचं पद देतो म्हणून पदक हे शब्द. त्याने जी गती यशोदा देवकीला दिली नाही, ती गती महारायाला आलेल्या पुतनेला दिली. शत्रू आणि मित्र हे ज्याला समान आहेत, त्याच्या औदार्याचे काय वर्णन करू. तो भक्तांचा अंकित होऊन त्याच्या सेवेला तिष्ठत उभा राहतो. आहे की नाही विठ्ठल थांबला की नाही. समागत्य तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. भक्तांची आज्ञा मानून तो वराह झाला. भक्तासाठी वराह अवतार धारण केला. चतुर्मुख ब्रह्मदेवाने प्रार्थना केल्यावर वराह अवतार धारण केला. सिंह झाला, कोरड्या असणाऱ्या खांबामध्ये प्रकटला. आहे का जननी त्याला? मातृ आईचा उदरातून आलाय का? तिथे कोणी जन्म दिला? खांब हा निर्जीव आहे, पण निर्जीव जड वस्तूंना असं वाटलं की आपल्याला देखील मातृत्वाचं सुख मिळावं, म्हणून परमात्म्याने त्यांचंही इच्छा पूर्ण केली. खांबातून जडातून प्रकट झाले परमात्मा व त्याने भक्ताचे रक्षण केले. निजपदेशी श्रीकृष्णनाथ भक्तांसी आपणी यातेची देत. आपण होय भक्तांकित राहे तिष्ठत त्यापासी. हे राजा, कृष्णासारखा धीर वीर सद्गुणी असा या जगामध्ये कोणीही नाही. कृष्णचरणी मन गेले की तेथे ते रममान होते. समाधीला सुद्धा तेथे विश्रांती प्राप्त होते. वा, समाधी अवस्थेमध्ये मानव आपला जीव अनेक प्रकारे साधना करतो. साधन करत असताना समाधी हिला साध्य म्हणून तो घेतो. मग या समाधीला विश्रांती पाहिजे की, म्हणून या ठिकाणी परमात्म्याच्या ठिकाणी त्याचं मन लागलं की समाधीला विश्रांती मिळते. कारण अनेक योगी लोक माझा वापर करतायत म्हणले सारखा, मला विश्रांतीच नाही आहे. कीर्तिनामा ब्राह्मणाची वाणी अमृत वर्षाव करत होती. तो भक्तीने उचंबळलेल्या अंतःकरणाने देहभान हरपून वर्णन करीत होता व भीष्म आणि रुक्मिणी मंत्रमुग्ध होऊन ती वाणी ऐकत होती. रुक्मिणीच्या हृदयात श्रीकृष्णाची मूर्ती प्रकटली.
तिची बाह्यस्फूर्ती मावळली, तिचे अंग रोमांचित झाले, कंठी बाष्प दाटून आले, शरीर चळचळा कापू लागले. भक्तिप्रेमाचा उद्रेक झाला. ज्यावेळेस भक्ती प्रेमाचा उद्रेक होतो त्यावेळी माणूस बेशुद्ध अवस्थेत जातो आणि ती मूर्छित होऊन धरणीवर कोसळली. एक म्हणती धरा धरा, एक पालवे घालती वारा, एक म्हणती हे सुंदरा, कृष्ण कीर्तने झडपली. त्यावेळेस सर्व दासी धावून आल्या. एक म्हणाली राजकन्येला धरा धरा, दुसरी म्हणाली तिला वारा घाला आणि वारा घालू लागली. एक म्हणाली ही सुंदरी जी आहे रुक्मिणी ती कृष्णकीर्तीने झडपलेली आहे. तेवढ्यात आई शुद्धमती त्या ठिकाणी धावत आली. भक्तीला भावना असल्याशिवाय ती सिद्धता नाही म्हणे. म्हणून ही शुद्धमती म्हणजे रुक्मिणीला निर्माण झालेली भक्ती आणि शुद्धमती म्हणजे भावना. भक्तीजवळ जणू काही भावना त्या ठिकाणी धावत आली. तिला वाटलं मुलीला दृष्ट लागले, म्हणून तिने दृष्ट काढली. राजा म्हणाला, महाराणी हिला काहीही झालेले नाही, कृष्ण कीर्तनाने ही झडपली आहे. हिला आपण कृष्णार्पण करून टाकू. शुद्धमती म्हणाली, किन्नराच्या तोंडून कृष्णवर्णन ऐकल्यावर माझ्या मनात देखील हाच विचार आला होता. पूर्वी किन्नर येऊन गेला होता ना कीर्तिनामाच्या आधी. तसं पाहिलं तर मूळतः रुक्मिणी मातेला नारदांनी भक्ती परमात्म्याची त्याचा उपदेश केलेला आहे आधीच. आता विप्राचे वर्णन ऐकून तो विचार मात्र पक्का झाला. अगोदर कन्यादानासारखे पुण्य या जगामध्ये नाही. त्यातून कृष्ण परमात्म्याला हे दान केले तर आपले पुण्य त्रैलोक्यामध्ये देखील सामावणार नाही. कृष्णाला कन्या देऊन आपण आपल्या जन्माचे सार्थक करू व कुळाचा उद्धार करू. अर्पुनी कृष्णासी कन्या उद्धरू कुला आपुले. दोघींनीही रुक्मिणीला कृष्णार्पण करण्याचा निश्चय केला. तां बुद्धिलक्षणोदार्य रूपशील गुणाश्रयां कृष्णश्च सदृशीं भार्यां समुद्बोढुं मनोदधे. कन्या अर्पावी श्रीपती पुण्य त्रिजगती न समाये. अशा प्रकारे त्यांनी निश्चय केला. राजाने लगेच सर्व पुरोहित, प्रधान, मंत्री या सर्वांना बोलावलं, विचार विनिमय केला. भीष्मक राजा त्या मान्यवर सभासदांना म्हणाला की मुनिजन हो, मंत्रीगण हो, माझी कन्या आता विवाह योग्य झाली आहे. तिला योग्य असा वर हवा आहे. काय असतं, आपली कन्या विवाहाला योग्य झाली की आई वडील नातेवाईकांच्या संपर्कात जास्त येऊ लागतात, कारण नातेवाईक हुडकून आणतात. त्याप्रमाणे या ठिकाणी मंत्री हे सगळे त्यांनी बोलवले. राजाचं हे बोलणं ऐकू मग नंतर कसे असावे वर. कुलंच शीलंच वपूर्वयश्च विद्यांच वित्तंच सनाथताच एतांगुणान् सप्त कन्याबोधैशेषमचिंतनीया. कुल, शील, योग्य वय, संपत्ती, आईवडील असणे, विद्या हे 7 गुण वराच्या ठिकाणी पाहावे लागतात. या दृष्टीने रुक्मिणीला
कोणता वर आहे ते सुचवा. मनुस्मृतीमध्ये वगैरे हे सगळं दिलेलं आहे. मनुस्मृतीमध्ये मुलाच्या कोणता कोणाशी संबंध आहे, मुलाचे आई वडील त्यांचे आजोबा पंजोबा ते झालंच, पण त्यांचा आजोळ त्यांच्याकडची माहिती ही सगळी काढत असतात. कारण पुढे होणारी संतती ही देश धर्माला तारणारी व्हावी म्हणून शुद्ध कुलामध्ये देण्याचा आपला संप्रदाय सनातन धर्म आहे. त्याप्रमाणे हे 7 लक्षणं ज्या वराच्या ठिकाणी असतात त्याला आपण ही रुक्मिणी देऊ. कोण आहे ते तुम्ही सुचवा. राजाचे बोलणे ऐकून त्या ठिकाणी महर्षी गौतमाचे पुत्र शतानंद आलेले. सर्व भारतामध्ये विशेषतः व्यंकटेश कल्याणम म्हणून प्रतिपदा दसरा नवरात्रामध्ये लक्ष्मी व्यंकटेशाचं विवाहाचा प्रसंग सांगण्याची प्रथा आहे. त्यामध्ये शतानंदाची प्रमुख भूमिका आहे. त्यानुसार या ठिकाणी देखील, कारण लक्ष्मी आणि व्यंकटेश म्हणजे प्रत्यक्ष व्यंकटेश हे परमात्मा श्रीकृष्णच आहे आणि लक्ष्मी रुक्मिणी आहे. मग या ठिकाणी महर्षी गौतमाचे पुत्र शतानंद या ठिकाणी आले. ते म्हणतात की हे राजेंद्रा, तुम्ही सर्व धर्मशास्त्राचे ज्ञानी आहात म्हणून तुम्ही योग्य बोललात. तुमच्या अपेक्षेप्रमाणे व शास्त्राच्या निकषाला उतरणारा एकच वर या संबंध सृष्टीवर आहे आणि तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण. स्वयं भगवान भूमीचा भार उतरवण्यासाठी या पृथ्वीवर अवतीर्ण झाले आहेत. त्याला तुमची कन्या द्या आणि परलोकामध्ये तुम्ही सारूप्य मुक्तीला प्राप्त व्हा. बघा कन्यादानाचं किती महत्त्व आहे. नुसतं 2 कुलाचा उद्धार करते असं नाही, तर योग्य धर्मशास्त्राप्रमाणे सांगितलेल्या या 7 लक्षणांनी युक्त असणाऱ्या वराला जर तुम्ही कन्या दिली तर तुम्हाला मुक्तीमध्ये असणारी सारूप्यता म्हणजे परमात्म्याच्या रूप जसं आहे तसं रूप प्राप्त होऊन मुक्तीमध्ये आनंद मिळतो. मग तुझा जन्ममरणाचा फेरा चुकेल. तुझी कन्या म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसो, ती साक्षात लक्ष्मी आहे. ती भगवान विष्णुरूप श्रीकृष्णाला देणं या ठिकाणी उचित आहे. त्वरित तू काय कर, द्वारकेला पाठव कुणाला तरी आणि विवाहासंबंधी बोलणी कर. ज्याला प्राप्त करण्यासाठी 4 वेद मुनी सिद्ध देव हे कष्ट करतात, उग्र तपश्चर्या करतात, पण जो त्यांना भेटत नाही तो परमात्मा तुला साक्षात जावई रूपाने प्राप्त होतोय. केवढं भाग्य पाहतो. म्हणून तू विलंब करू नको, चांगल्या गोष्टीला विलंब करू नये म्हणे. शतानंदाचं अशा प्रकारचं वचन ऐकून भीष्मक राजाला परमसंतोष झाला. तो अत्यंत आनंदित झाला. त्याने महर्षी शतानंदाची पूजा करून त्याला अमूल्य असे उपहार अर्पण केले. कल्याण कीर्ती भाट, किन्नर, कीर्तिनामा ब्राह्मण, गौतमपुत्र शतानंद या सर्वांनी परमात्म्याची ती स्तुती ऐकून भीष्मकाने निश्चय केला. रुक्मिणीची बुद्धी, औदार्य, तिचे रूप, शील, गुण सर्व काही लक्षात घेऊन कृष्णच तिला अनुरूप आहे म्हणून ती कृष्णालाच द्यावी असा निश्चय त्याने केला. इकडे कृष्णाने सुद्धा रुक्मिणीच्या असामान्य गुण व सौंदर्याची कीर्ती त्याने ऐकलेली होती. परस्पराची कीर्ती त्याने ऐकली व दोघेही एकमेकावर अनुरक्त झाले. कारण परमात्म्याची शक्ती असणारी ती लक्ष्मी ती कशी आहे तर नित्यावियोगिनी, परमात्म्याला सोडून राहतच नाही. त्यामुळे हिच्या मनात काय चाललं आहे ते परमात्म्याला कळतं आणि परमात्म्याच्या मनात काय चाललं आहे ते तिला कळतं. त्यामुळे हे दोघेही
एकमेकांवर अनुरक्त झाले. राजा क्षीरांबुधिरिव रमां माधवायर्पयित्वा शांतं चेतो अतिशामकलाय जातमात्रामृदासः. वास्तविक पाहता भीष्मक राजाने ती जलमली त्याच वेळेस माधवाला तिने अर्पण केलं. प्रौढावस्थामध्ये भगवंताला रुक्मिणी समर्पण करणे अशक्य असल्यामुळे जन्मतःच भीष्मकाने समुद्राची कन्या रमा जी आपल्या पोटी जन्मली तिला कृष्णार्पण म्हणून टाकलं होतं. म्हणूनच जननकाली तिने भगवंताला अर्पण केलं. कृष्णाने रुक्मिणी हरण केलं म्हणजे काय तर स्वतःचीच वस्तू स्वतः घेतली. रुक्मिणीची माता शुद्धमती म्हणाली की महाराज भगवान श्रीकृष्णाचे चरणकमळ हिला हवे आहे, त्याशिवाय इतरांचे नावही ती ऐकू शकत नाही. म्हणून त्या केशवाला ही आपली कन्या आपण अर्पण करू. भीष्मक, शुद्धमती, प्रधान मंडळ, ऋषी मुनी, पुरोहित सर्वांचा एक विचार झाला व ही कन्या सगुणासही श्रेष्ठत्व देणाऱ्या अशा कृष्णाला अर्पण करण्याचा निश्चय त्यांनी केला. पण जसे कामक्रोध एखाद्या साधक पुरुषाला आडवे येतात त्याप्रमाणे त्या निश्चयाला रुक्मी जो ज्येष्ठ भ्राता आहे रुक्मिणीचा तो आडवा आला, तो विरोध करू लागला. भीष्मक राजाचा ज्येष्ठ पुत्र रुक्मी होता. त्याला रुक्मिणीच्या कृष्णाबरोबर होणारा विवाह हा मान्य नव्हता. तो शिशुपाल व दंतवक्र या कृष्णाच्या शत्रूला आपला मित्र मानत होता. कृष्णस्मरणाने उमलणाऱ्या रुक्मिणीच्या मनोकमलाला शोकाने मिटवून टाकणारा शोककाल त्यामुळे त्या ठिकाणी प्राप्त झाला. कृष्णद्वेषाने तो पछाडलेला होता. रुक्मी महारथी आणि महाबलाढ्य वीर होता. त्याने किंपुरुष राजापासून दिव्य शस्त्रे प्राप्त केली होती. परशुरामाकडूनही ब्रह्मास्त्रादी विद्या प्राप्त केल्या होत्या. कंस, जरासंध, शिशुपाल, दंतवक्र हे सारे त्याचे मित्र. कृष्णाने कंसाला मारल्यापासून रुक्मी त्याचा द्वेष करू लागला आणि तो रागाने आपल्या वडिलांना बोलू लागला. तो कृष्णाचा द्वेषी असल्यामुळे कृष्णाचे दोषच त्याला दिसत होते आणि वास्तविक पाहता परमात्म्याच्या ठिकाणी दोष नाहीतच, परंतु सज्जन लोक परमात्म्याच्या ठिकाणी असणारे दुर्जन लोक दोष जरी सांगत असतील तरी सज्जन मात्र परमात्म्याच्या ठिकाणी निर्दोषत्वच सांगतात. परंतु खंडन आणि मंडन रूपात्मक भीष्मक राजाने त्याने सांगितलेल्याचं खंडन करायचं. रुक्मिणीने आपला पक्ष मांडायचा कृष्ण कसा दोषी आहे म्हणून आणि भीष्मकाने तो निर्दोषी कसा आहे हे सांगायचं. ही सर्व चर्चा काय आहे हा भाग आपण उद्याच्या ह्याच्यात पाहू. श्रीकृष्णार्पणमस्तु. करुणानिधे प्रभो नो दोषान् क्षमस्व भगवन् सुचिरात् प्रसुप्तदेशं परबोधयासु भगवन् भुवि भूत सर्वभाषा परिपूरिताभिलाषा श्वासितीव देव भाषा तां पालयस्व भगवन् करुणानिधे प्रभो नो
दोषां क्षमस्व भगवन् आसीत् कदाचिदेषा वाणी विशोद्धवेषा अधुना लवावशेषा तामाश्रयस्व भगवन् करुणानिधे प्रभो नो बंद करा दोषां क्षमस्व भगवन् शुचिरात् प्रसुप्तदेशं परिबोधयाशु भगवन् देशे स्वतन्त्रतायाः प्राचीनसभ्यतायाः समयं समर्घतायाः पुनरानयस्व भगवन् करुणानिधे प्रभो नो दोषान् क्षमस्व भगवन् शुचिरात् प्रसुप्तदेशं परिबोधयाशु भगवन् या वर होते हां बस जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरि चरिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता वेद तरुचे मधुर फळ स्वादुरसे जे सोज्वळ आत्मा राम मुनी सकळ सेवून झाले जन सुफळ पहा पर्वणी आली अवनी की अघहरणी भवजल तरणी ती पतिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता येथे व्यासांची वाणी सार्थक हरी गुण गाऊनी शास्त्र पुराणे मुकुटमणी परम प्रेमामृत जननी सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता देहाता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता गमते जनु मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ति जले भरित हरे हरि हंसाची चित्ता लोक सुकमळे संत द्विजकुळे सेवुनी रमले भान हरपले रस पिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणासाचा प्राणाची कीर्तनकारांचा
मेवा कविवर संताचा जनुबोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता ग्रंथन घे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण खाचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथ हि वदती रामपदी ठेवी माथा आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि।